मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवतीर्थावर आज आपली तोफ धडकताना पाहायला मिळतील। एकूणच गुढीपाडवा निमित्ताने मेळावा पार पडणार आहे आणि दरवर्षी राज ठाकरे हे जशा प्रकारे संवाद साधतात आज देखील संवाद साधताना पाहायला मिळेल। नेमका राज ठाकरे काय संवाद साधणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत संदीप देशपांडे आपण त्यांच्याशी बातचीत करूया। एकूणच उत्सुकता आहे की राज ठाकरे काय आज बोलणार आहेत। नेमकं तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून काय तुम्हाला तुमच्या भावना आहेत, काय संवाद साधायला पाहिजेत? निश्चित महाराष्ट्राची पुढची राजकारणाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दिशा कशी असेल, काय वर्षभरात पुढच्या येणाऱ्या वर्षभरात आम्ही काम केलं पाहिजे, कशा पद्धतीने काम केलं पाहिजे याचं मार्गदर्शन सन्माननीय राजसाहेब करतील। आज अख्खा महाराष्ट्र हा फेक प्रॉब्लेम्समध्ये अडकलेला आहे, म्हणजे खऱ्या समस्याच नाही आहेत, त्या समस्यांमध्ये अडकलेला आहे। खऱ्या समस्यांकडे कोणाचं लक्ष नाही आहे। मला वाटतं या दृष्टीने सुद्धा महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम सन्माननीय राजसाहेब करतील। पण कुठेतरी औरंगजेबाचं उदात्तीकरण असेल किंवा मग संभाजी महाराजांचा होणारा वारंवार अपमान असेल, हे देखील मुद्दे समोर येताना दिसत आहेत। या निमित्तानं मनसे या संदर्भात काय एकूण त्याची भूमिका? मला असं वाटतं की महत्वाचा प्रश्न हा आहे की औरंगजेबाची कबर उखडली काय आणि आता ठेवली काय, ह्याच्यापेक्षा जो जिवंत आहे तो शेतकरी, त्याच्या आत्महत्या थांबतील का आणि ते थांबवायचे असेल तर काय करावं लागतील, हे प्रश्न महाराष्ट्राच्या दृष्टीने जास्ती महत्वाचे असं मला वाटतं। पण सरकारनं या संदर्भात काहीच केलं नाही असं वाटतं? आता तुम्ही तर विधानसभा कव्हर करत होतात, महाराष्ट्राच्या खऱ्या प्रश्नांवर किती वेळ चर्चा झाली आणि खोट्या प्रश्नांवर किती वेळ चर्चा झाली, कुणाल कामरा काय बोलला आणि काय झालं, मला वाटतं ह्याच्यावरच जास्ती चर्चा झाली। एकमेकांना शिव्या घालणं म्हणजे महाराष्ट्राचे प्रॉब्लेम सोडवणं असा त्याचा अर्थ होत नाही। दुसरीकडे पाहायचं तर आज देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, नागपूरमध्ये देखील ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच मागील काही दिवसात अनेक विकास कामं होत आहेत अशा प्रकारचा दावा जो आहे तो सरकारकडनं होताना दिसतो आहे। मात्र विरोधकांकडनं कुठेतरी बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यावर देखील त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय। याकडे मनसे कशा प्रकारे बघता आहे, हे मुद्दे पण मनसे घेणार? मुळात असं आहे की विकास कामं होत नाहीत का, तर होत आहेत, ठीक आहे। मग काय काय आता तो सिलिंगचा ब्रिज झाला किंवा आज काय विकास, पण ह्याचा अर्थ महागाई कमी झाली आहे का? किती कामं होत आहेत म्हणून महागाई कमी झाली आहे का? तर नाही। ती कामं होत आहेत म्हणून बेरोजगारी संपली आहे का? तर नाही। मला असं वाटतं ती विकास कामं होत असताना महाराष्ट्राचे हे जे मूळ प्रश्न आहेत ह्याच्यावर पण काम करणं आवश्यक आहे। आदित्य ठाकरेंवर आरोप होताना दिसत आहेत दिशा सालियनसंदर्भात। एकूणच थेटपणे वडिलांकडनं आरोप होत आहेत, कुठेतरी नार्कोटेस देखील करावी माझी आणि एकूणच काय जे सत्य आहे ते बाहेर काढावं अशा प्रकारची मागणी पोलिसांना आणि मुख्यमंत्र्यांना देखील होताना दिसत आहे। याकडे कशा प्रकारे बघताय तुम्ही? त्या पार्टीला काय मी नव्हतो त्यामुळे मला काही कल्पना नाही त्याची। नाही, पण मुद्दा असा आहे की आदित्य ठाकरेंना कोंडीत पकडण्यात मुळात असं आहे की मी कुठल्याच फिल्मी पार्टीला नसतो, त्यामुळे मला काही त्याच्याबद्दल कल्पना नाही। धन्यवाद तुम्ही बातचीत केल्याबद्दल। तर हे होते मनसे नेते संदीप देशपांडे, ज्यांच्याकडनं एकूणच राज ठाकरे आज कोणत्या विषयावर बोलू शकतात या संदर्भात थोडासा का होईना पण त्यांच्याकडनं उत्तरं आपल्याला देण्यात आली आणि एकूणच राज ठाकरे हे नेमकं काय कोणत्या गोष्टीवर भाष्य करतात हे बघणं महत्वाचं असेल। कॅमेरामॅन अनिल सनगरेचा अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।